कर्जमाफी, नमो शेतकरी, लाडकी बहीण, पीक विमा, अतिवृष्टी अशा अनेक 50 ताज्या बातम्या आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कर्जमाफीच्या खात्यामध्ये एक रक्कम, बँकेमध्ये दुसरी रक्कम, तफावती विरोधामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी। आधी मोजणी मग नोंदणी, नंतर फेरफार, डिसेंबर महिन्यामध्ये येणार नवा जमीन विषयक कायदा। अटीच्या जाळ्यामध्ये कर्जमाफी, पात्र असून देखील हजारो शेतकरी लाभांपासून वंचित। ई-केवायसी आणि ॲग्रिस्टेक तांत्रिक अटीमुळे शासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह। नुकसान भरपाईचा निधी हा कागदावरच, कारण की सोलापूर जिल्ह्यातील 13,000 शेतकरी पात्र, 46 कोटींचे वाटप अद्याप देखील रखडले। 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, टेकवले फक्त 211 रुपये। धाराशिवच्या दिव्यांग शेतकरी दाम्पत्यांची क्रूर थट्टा। सरासरीच्या सापळ्यामध्ये शेतकरी, पीक विम्यात 3 ट्रिगर पुन्हा एकदा लागू करण्याची हाक। अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसाने वैयक्तिक नुकसान वाढले। वरुड तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5,292 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। आज हळदीला 19,500 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे। 1,500 रुपये नाही, 3,000 रुपये मिळणार। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे लवकरच जमा होणार। पुढील हप्त्यांबाबत महत्त्वाची माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। केवळ 45% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण, 28,000 शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रतीक्षा। वर्धा जिल्ह्यातील अपडेट। कर्जमाफीतील अडथळे दूर करा, शासनाच्या धोरणाचा निषेध। अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। चक्रा मारण्याची गरज आता संपणार, कारण की नकाशे महाभूमीवर उपलब्ध होणार। 24 तास कधी आणि कुठून देखील जमिनीची नोंदी आता तुम्हाला तपासता येणार। गोंदिया जिल्ह्यात सरासरी 104% पावसाची नोंद, धान पिकांना मोठा दिलासा। निसर्गाचे दान, आरोग्यास वरदान। पावसाळी रानभाज्या बाजारामध्ये, बाजारात कटुल्याचा भाव 400 रुपये प्रति किलोवर। हॉटेलवाल्यांना दिलासा, ग्राहकांना प्रतीक्षा। व्यावसायिक सिलेंडर 194 रुपयांनी स्वस्त। राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखीन 3 वर्षांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। पाऊस थांबला, कपाशीवर माव्यांचा प्रादुर्भाव वाढला, शेतकरी चिंतेमध्ये। खरीप पिकांवर रोगांचे संकट। परवाना रद्द झाल्याने रामेश्वर मार्केटमधील कांदा लिलाव बंद, कोट्यवधीची उलाढाल ठप्प। मार्केटवर अवलंबून असणाऱ्या घटकांना फटका। सिन्नर तालुक्यामध्ये अवकाळीने नुकसान, शासनाकडून थेट खात्यांमध्ये रक्कम 10 कोटी 12 लाखांचे निधीचे वाटप करण्यात आले। सोमठाणे, नायगाव, देवपूरला सर्वाधिक मदत मिळाली। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतलेत। त्याची सविस्तर माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पेपर फुटीचा निषेध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई नाही, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितले। खानदेशामध्ये केळीला प्रति क्विंटल 2,400 रुपयांचा भाव मिळाला आहे। रशिया आणि अमेरिकेकडून मोठी इंधन आयात, रशिया ठरला भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार। अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा झटका, कारण की आता शिक्षणानंतर नोकरीसाठी मोजावे लागणार आहेत पैसे। अमरावती जिल्ह्यातील 76,976 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला। या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस आक्रमक, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली। तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। कर्जमाफीचा निर्णय झाला, पण नमो शेतकरी योजनेचा निधी रखडला, शेतकऱ्यांमध्ये वाढते नाराजीचे वातावरण। कर्जमाफी योजनेसाठी 30,000 कर्ज खाती अपलोड। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। पीएम किसान योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवली आहे। थकबाकींच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक।
धरणामध्ये पाणी, राज्यात तफावत, कोकण, पुणे, तुडुंब, मराठवाडा कोरडाच, राज्यातील धरणसाठा 69% उंबरठ्यावर. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून स्वातंत्र्य दिन म्हणजेच की 15 ऑगस्ट किंवा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लवकरच 4000 रुपये खात्यात जमा केले जाऊ शकतात. जून जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद. कोकण, गोव्यामध्ये 33% जादा पाऊस. 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटपांचा शासन निर्णय JR फसला, कारण की लातूरमध्ये अद्याप एकाच महिन्यांचे धान्य ई-पॉसही अपडेट नाही, त्यामुळे वाटपांवर संशय. कर्ज माफीसाठी 35,409 शेतकरी पात्र. लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांची माहिती. राशन धारकांच्या ई-केवायसी मध्ये किनवट तालुका अव्वलमध्ये, नांदेड तालुका मागे. 5,10,000 लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 78.24% प्रक्रिया पूर्ण झाली.